नमस्कार मित्रांनो, हा बघा पावचा डोंगर. आणि हा डोंगर बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आम्ही काय बनवणार आहोत. चला तर आपण बघूयात. ही बघा तेल गरम होत आहे इकडे, आणि इकडे बेसन आम्ही काढलेलं आहे, आणि ही बघा इकडे प्रोसेस चालू आहे. आम्ही बनवतोय ब्रेड पकोडे. ती आलूची चटणी आपण रॉ मटेरियल म्हणून बनवलेली आहे. त्यानंतर इकडे हे बेसन बनवलं होतं, आणि तेल गरम करायला ठेवलेलं इकडे बघा कापून ठेवलेले आहेत, आणि एक्स्ट्रा ब्रेड इकडे आपण आणून ठेवलेले आहेत. तर आज मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडत होता, आणि भरपूर पावसाचं वातावरण असल्यामुळं मुलांना शाळेला सुट्टी दिली आहे. तर मुलं घरीच असताना मुलांनी डिमांड केली की काहीतरी वेगळं बनवूया आणि खाऊया. खरं तर ब्रेड पकोडा आहे हा, आणि मुलांना खाण्याची ही इच्छा झाल्यामुळे आपण बाहेरून विकत आणणं म्हणजे ते तेल रिस्की आहे. आता आपण व्हिडिओ बघतोय विविध प्रकारचे सोशल मीडियावर, की ज्यावरती तेल आणि ज्या वस्तू बाहेरच्या असतात त्या किती अपायकारक असतात हे आपल्याला सांगण्यात येत आहे सातत्याने. म्हणून आम्ही घरी बनवण्याचा प्रयत्न करतोय बघा मित्रांनो. तर हे रॉ मटेरियल म्हणून आपण हे आलूची चटणी बनवलेली आहे. आलू उकडून घेतले, त्यामध्ये आवश्यकतेनुसार चटणी आणि मीठ वगैरे टाकून त्याला ते बनवण्यात आलेलं आहे. आता आपण त्यापासून ब्रेड पकोडा बनवतो. त्यासाठी हे बघा ब्रेड या ठिकाणी आपण टाकलेला आहे. आता हा तेलामध्ये सोडायचा आहे, तेल गरम झाल्यानंतर. आणि मग तेला सोडल्यानंतर तो तेलामध्ये, आता बघा आपण, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा तेल गरम झाले. आता हा आपण सोडला. आता याच्यानंतर थोडा वेळ थांबल्यानंतर हा बनवून तयार होईल. त्यानंतर बाहेर काढायचा. त्यानंतर आपला हा स्मित बघा तयारच आहे टेस्ट करण्यासाठी. बरोबर ना स्मित? ओके. तर स्मित खाऊन दाखवेल, मग आपल्याला तो कसा बनला ते कळेल. मित्रांनो, आपला एक ब्रेड पकोडा जो आहे तो ऑलमोस्ट तयार झालेला आहे, आणि आपण दुसरा त्यामध्ये सोडला आहे. रॉ मटेरियल आपण बघू शकता, अशा पद्धतीनं आपण तयार केलेलं आहे. बनवून तयार झाल्यानंतर हे बघा आपण प्लेटमध्ये घेतलेलं आहे, आणि सोबत आहे टोमॅटो सॉस. पकोड्यासोबत आपण खाऊ शकतो. हा होममेड पकोडा बनलेला आहे, तयार झालेला आहे. सोबत टोमॅटो सॉस आहे, आणि आपण स्मितला खायला देणार आहोत. थोडं थंड होऊ द्या. झाल्यानंतर स्मित आपल्याला खाऊन दाखवणार आहे कसं लागते ते बघूया. तर हा बनवून तयार झालेला आहे. थोडा आपण त्यातला एक पीस काढून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर. आता स्मित खाऊन दाखव बेटा, कसा लागते ते सांग बरं. आणि स्मितने बघा हा टेस्ट केलेला आहे होममेड पकोडा, ब्रेड पकोडा. गरम आहे, वाफा निघतायत आपण बघू शकता, पण तरीसुद्धा स्मित आपल्याला टेस्ट करून सांगतोय. हाऊ इज द टेस्ट बेटा? मस्त आहे. त्या दुकानापेक्षा मस्त आहे ना? वा वा, अजून काय पाहिजे मग. मुलांना जर दुकानापेक्षा जास्त चांगली टेस्ट लागली म्हणजे याचा अर्थ आपली मेहनत सफल झाली आहे. एकदा कसं आहे दाखव. हे बघा अशा पद्धतीनं बनलेलं आहे बघा. आतमधून किती छान छान दिसते, वाफा निघत आहेत. आणि कसं लागलं स्मित? एकदम मस्त. ओके, थँक्यू बेटा. बाय बाय बाय. बाय.